नमस्कार. माझ्या सगळ्या सगळ्या सबस्क्रायबरना, सगळ्या बघणाऱ्यांना मी स्वागत करतो आणि सगळ्यात पहिल्यांदा सरांना पुन्हा एकदा वेलकम म्हणतो. सर, स्वागत तुमचं. आणि धन्यवाद. आजचा दिवस फार मोठा असा शुभ ठरलेला आहे. निफ्टीने 20,000 ची पताका लावलेली आहे आणि हा एक मोठा दिवस. आणि ह्या सगळ्यामध्येच एक जे नवीन सेबीचं सर्क्युलर आहे किंवा एक सेबीने जे एक महत्वाकांक्षी गोष्ट करायला घेतली आहे, त्या सगळ्याविषयी आजचा माझा हा सब्जेक्ट आहे. सेबीचं म्हणणं आहे की येत्या मार्च पासून 1 तासामध्ये क्लिअरिंग होणं शक्य आहे. आणि हे सगळं आठवलं आणि माझ्या डोक्यामध्ये फक्त चंद्रशेखर टिळक सर आले. त्याचं कारण सर NSDL मध्ये होते. सरांचा डायरेक्टली इनडायरेक्टली संबंध RBI आला आहे आणि बँकांशी पण सरांचा संबंध आला आहे. NPS सर तुमचा संबंध आला असल्याचं तुम्ही सांगितलं आहे. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे मिस्टर चौहान, जे BSc आणि NSC दोन्हीकडे ज्यांना अनुभव आहे, ते पण तुमच्या ओळखीचे आहेत. बरोबर आहे का सर? होय. सो या विषयावर बोलायला मला असं वाटतं की चंद्रशेखर टिळक सर हे अत्यंत योग्य आहेत. या आजच्या सगळ्या बोलण्याची सुरुवात मी करायला चाललो आहे. पहिली गोष्ट, सर मला आठवतं मी वाचत होतो HDFC हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, त्यांचा IPO आला होता. त्याला लिस्ट व्हायला 1 महिना लागला होता. त्याच्यानंतर आपण आपल्या पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणलं होतं की 7-7, 8-8 दिवसाचं एक होतं आणि त्याच्यामध्ये रिलायन्सवर जेव्हा एक बिअर रेड आली होती तेव्हा त्याचा धीरूभाई अंबानींनी वापर करून घेतला होता. हे तुम्हाला आठवत असेल की शुक्रवार शनिवारी सेटलमेंट व्हायचं आणि सेटलमेंटला ते सगळे शेअर नसल्या कारणाने ते जे काय घडल्या होत्या गोष्टी, बाजार बंद होता काही काळ. सो आता हे जे काय आलं आहे की 1 तासामध्ये सेटलमेंट, याच्याकडे तुम्ही कसं काय बघता आहात? एक अत्यंत सकारात्मक असं हे पाऊल आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यात काही अडचणी येऊ शकतील, कारण ते खरं सांगायचं म्हणजे बाजाराशी संबंधित अशा सगळ्यांना आपल्याला त्या गोष्टीची संकल्पनात्मक आणि व्यवहारात्मक अशी दोन्ही दृष्टींनी सवय करून घ्यायला ज्या अडचणी येतील त्या दृष्टिकोनातनं त्या जास्त असतील. आणि अगदी मोकळेपणाने सांगायचं तर जेव्हा आता अलीकडच्या काळामध्ये सेबीच्या चेअरमन माधवीपुरी बुच यांनी त्या मुंबईच्या जागतिक परिषदेमध्ये हे जाहीर केलं की मार्च 2024च्या आत आम्ही एक ही पाऊल उचलतोय किंवा याची सुरुवात करतोय, याला एक मोठा राजकीयही संदर्भ आहे आणि एक मोठा आर्थिक संदर्भही आहे. ही घोषणा झाली याचा काळ आपण लक्षात घेऊया. ही घोषणा G20ची आपल्या देशामध्ये परिषद सुरू व्हायच्या बरोबर काही दिवस आधी होते. हा शोधून काढलेला असावा असा मुहूर्त आहे. कारण ह्याला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडी सांगतो आणि मग आपण व्यवहाराच्या दृष्टिकोनातनं पाहू. जर खरोखरच मार्च 2024च्या आत आपण व्यवहार केल्यापासून 1 तासाच्या आत सौदापूर्ती किंवा सेटलमेंट असं करू शकलो तर ते करणारा आपण जगातला पहिला देश आहोत, ही एक गोष्ट आहे. त्यामुळे G20च्या परिषदेमध्ये आम्ही आता अशा पद्धतीने व्यवहार करणार आहोत, तुमच्या गुंतवणुकीचं काय ते पहा, हा एक सांगण्याचा संकेत आहे. आणि थोडं जर अजून मागे गेलं तर आपण ज्या एकंदरीतच आर्थिक सुधारणांची फळं आता उपभोगतोय त्याची सुधारणांची सुरुवात झाली 1991 साली आणि ती झाली नरसिंहरावांच्या कारकिर्दीत. परंतु त्याच्या आधी चंद्रशेखर नावाचेच आपल्याकडे पंतप्रधान होते आणि यशवंत सिन्हा आपले अर्थमंत्री होते. आणि त्या काळामध्ये आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत बिकट होती. जमतेम 3 आठवड्याच्या आयातीला पुरेल अशा पद्धतीचे आपल्याकडे परकीय चलनाचा साठा होता आणि सोन्या आपल्या देशाच्या रिझर्व्ह बँकेकडचं गहाण ठेवून आपल्याला काही पैसे उभे करावे लागले. पण त्यातनं मग आपण परकीय कर्ज आणि त्याचे व्याजाचे हप्ते वेळच्या वेळी फेडले होते. आणि यातनं आपल्या देशाची एक प्रतिमा अशी झाली होती, या देशाला कर्ज द्यायला, या देशात गुंतवणूक करायला हरकत नाही, कारण बाकी काहीही असो हा माणूस किंवा हा देश दिलेला शब्द पाळतो. 1980च्या दशकाच्या शेवटच्या टप्प्यावरती जगातले काही देश, विशेषतः अतिपूर्वेकडचे काही देश हे अशा पद्धतीचा हप्ता देऊ शकले नाहीत, म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्था कोसळली होती. आणि या सगळ्यांपेक्षा भारत हा वेगळा आहे हा संकेत दिला गेला होता. आणि त्यामुळे 91 साली जेव्हा नरसिंहराव सत्तारूढ झाले तेव्हा आपण या इमेजचा उपयोग करून घ्यायचा म्हणून म्हणा
परंतु जगातल्या अनेक देशांकडे गेलो होतो की आमच्या देशामध्ये तुमची विदेशी गुंतवणूक करा किंवा आमच्या देशातल्या शेअर बाजारामध्ये तुम्ही व्यवहार करायला सुरुवात करा. त्यावेळेला अनेक जण असं म्हणायचे की तुमच्या प्रतिमेविषयी आमच्या मनामध्ये शंका नाही, पण तुमच्याकडे फार वेळ लागतो, कारण त्यावेळेला आपल्याकडे 15 दिवसाचं ट्रेडिंग सायकल आणि त्याच्यानंतरचं 15 दिवसाचं सेटलमेंट सायकल होतं. त्यामुळे जवळजवळ प्रत्यक्ष व्यवहार जर आपण त्या सेटलमेंट ट्रेडिंग सायकलच्या सुरुवातीच्याच दिवशी केला तर खरोखर विकत घेतलेले शेअर्स मिळायला किंवा विकलेल्या शेअर्सचे पैसे मिळायला महिना लागत होता. आणि हे केवळ तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदारांमध्ये नव्हतं, तर संस्थात्मक, अगदी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे होतं. आणि मग तिथनं आपण वाटचाल करत आधी नॅशनल स्टॉक एक्सचेंज जन्माला आलं. मग वर्षभरामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवहार कॉम्प्युटराइज झाले. नंतरच्या लगेचच्याच काळामध्ये NSDLचा कारभार सुरू झाला आणि आपण टप्प्याटप्प्यांनी सगळे शेअर्स डिमॅट केले. आणि मग सेबीनं असं सांगितलं की तुम्हाला तुमच्याजवळ शेअर सांभाळायचे असतील तर फिजिकल शेअर सर्टिफिकेट करायला हरकत नाही, ठेवायला हरकत नाही, पण जे शेअर्स तुम्ही बाजारात विकलेत त्यातली कंपल्सरीली सक्तीनं त्याची डिलिव्हरी ही डिमॅट शेअर्स मध्येच द्यायला लागेल. आणि मग त्यातनं आपण रोलिंग सेटलमेंटला सुरुवात केली. पहिल्यांदा आपण आज व्यवहार केले, आज सोमवार आहे म्हणून म्हणतो की आज जर व्यवहार केले तर पुढच्या सोमवारी सेटलमेंट. अशा पद्धतीने सोमवारचं ट्रेड सोमवार, मंगळवारचा मंगळवार, बुधवारचा बुधवार, गुरुवारचा पुढचा गुरुवार, शुक्रवारचा पुढचा शुक्रवार अशी सेटलमेंट सुरू केली. आणि मग त्याला आपण T+7 म्हणलं. ते कालावधी आपण कमी करत करत T+5 वरती आलो, मग T+3 वरती आलो, मग T+2 वरती आलो. अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण T+1 वरती आलो. आता परिस्थिती अशी आहे की T+1 आपण करताना सुद्धा ज्यांनी 90-91 साली आपल्याला सांगत होते तुम्हाला किती वेळ लागतो, तेही T+1 करायला थोडेसे काकू करत होते, नाराज होते. कारण ते राहतात अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, न्यूझीलंडमध्ये. पण त्यांची बॅक ऑफिसेस ज्यांच्या माध्यमातून ह्याचं एक्झिक्युशन होतं ती आहेत सिंगापूरमध्ये. काही प्रमाणात ती पूर्वी हाँगकाँगमध्ये होती, पण हाँगकाँग चीनमध्ये परत गेल्यानंतर आता बहुतांश ठिकाणी सिंगापूरमध्ये आहे. सिंगापूर आपल्या वेळेच्या दृष्टीने आपल्या पुढे जरी 2.5-3 तास असलं तरी सुद्धा त्यांना ते T+1 मध्ये ही सगळी गणितं प्रत्यक्ष ऑफिसमधनं बॅक ऑफिसला सूचना, बॅक ऑफिसमधनं एक्झिक्युशन आणि मग त्याची भारतामध्ये डिलिव्हरी किंवा पैसे हे देणं त्यांना त्रासाचं जात होतं. आता T+1 झाल्यानंतरची परिस्थिती तर अशी आहे की एका अर्थाने 1 तासाची गॅप आहे ही गोष्ट खरी, परंतु एका अर्थाने ती ऑनलाईन पद्धतीची आहे. आणि मुळातच त्यामुळे जे हेजिंग स्वरूपाचे व्यवहार केले जातात त्यालाही काही दृष्टीनं अडचण येऊ शकते. खरं म्हणजे आता सुद्धा आपण जे म्हणतोय की व्यवहार केल्यानंतर तासाभरात सौदापूर्ती याची स्टॉक एक्सचेंज आणि डिपॉझिटरी या दोन्ही बाजूनी पूर्ण व्यवस्था आहे, त्यांना काहीही अडचण होत नाही. परंतु बँकांच्या व्यवहारांच्या दृष्टीने आपल्या देशांतर्गत सुद्धा काही वेळेला अडचण होऊ शकते. मग ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय किंवा आपण ज्याला इलेक्ट्रॉनिक पेमेंट म्हणतो, UPI पेमेंट वाढतो, त्याचं जे वाढतं प्रमाण आहे ही त्याची एक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आता या सगळ्यांचा ज्याला कळसाध्याय म्हणता येईल अशा पद्धतीचे व्यवहार म्हणजे व्यवहार केल्यापासूनची तासाभरातली सौदापूर्ती किंवा सेटलमेंट हे पाऊल आहे. मला वाटतं संकल्पनात्मक दृष्ट्या पहिल्या प्रश्नामध्ये इतकं पुरेसं आहे, बाकीचे आपण टप्प्याटप्प्याने या पुढच्या भागामध्ये पाहू. सर, या सगळ्यामध्ये तुम्ही जे बोललात त्याच्यामध्ये एक सब्जेक्टला कदाचित तुम्ही थोडासा ओझरता टच केला असेल, क्लिअरिंग हाऊसेस. हो. आता ही माणसं एका अर्थाने बाजाराची जान आहेत असं मी म्हणलं तर कदाचित चूक होणार नाही, हे तुम्हालाही मान्य असेल. अगदी सर्वथैव खरं. मग हे जे आपले क्लिअरिंग हाऊसेस दिसत आहेत तगडे ताकदवान, हे इथून पुढे कसे काय जातील, म्हणजे आर दे रेडी? कारण तुम्ही NSDL ला होतात म्हणून माझा हा प्रश्न अगदी स्पेसिफिक आहे, आणि प्लीज NSDL चे हेड म्हणून त्याचं उत्तर द्या. हॅलो. अगदी सांगतो प्रमाणात उलटी वाढूच शकते अशी जर शक्यता असेल तर ती क्लिअरिंग हाऊसेसची आहे. काही प्रमाणामध्ये ब्रोकिंगच्या जे आज मितीला असलेलं अस्तित्व आहे ते आणखीन कमी होऊ शकतं, पण क्लिअरिंग हाऊसेसचं महत्व किंवा भूमिका जरा सुद्धा कमी होणार नाही. म्हणजे कसं आहे की आज मितीला बरेचसे जे तुझ्या माझ्यासारखे गुंतवणूकदार आहेत, नवीन पद्धतीचे नवीन पिढीचे गुंतवणूकदार आहेत, ते ब्रोकर्सच्या माध्यमातून व्यवहार करत नाहीयेत. ते बहुतांश व्यवहार हे ऍपच्या माध्यमातून करतायत. बरेच दॅट माइट हॅव बीन स्पॉन्सर्ड ऑर रन बाय द ब्रोकरेजेस.
परंतु काही ब्रोकर अजूनही असे आहेत की जे टेक्सॅव्ही इन्व्हेस्टर्स नाही आहेत, त्यांची ऑर्डर घेतात आणि मग त्यांना मी शेअर देतोय. याचं प्रमाण काही प्रमाणात आधीच कमी झालेलं आहे. परंतु शेवटी ब्रोकर क्लायंट कडचे विकलेल्या शेअर्सची डिलिव्हरी आणि क्लायंटनी खरेदी केलेल्या शेअर्सचे पैसे, हा व्यवहार जो क्लिअरिंग हाऊसचा मूळ गाभा आहे, तो प्रमाण या ना त्या स्वरूपात राहणारच आहे. उलट एक शक्यता अशी नाकारता येत नाही की सेबी जसं डे टू डे ट्रेड टू ट्रेड पोझिशन मध्ये असलेल्या ट्रेडच्या बाबतीत करते, की ते असं सांगते की त्याच्यामध्ये तुम्हाला डे ट्रेडिंग करता येणार नाही, अशातला भाग नाही. परंतु तुम्ही जो तुमचा अकाउंट आहे त्या तुमच्या डीमॅट अकाउंट मधनं तुमच्या ब्रोकरच्या अकाउंटमध्ये शेअर देऊन ठेवा आणि त्या ब्रोकरला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्या, किंवा ब्रोकर मार्जिनच्या रूपातनं आधी तुमच्याकडनं पैसे घेतो आणि मग तुमचा ट्रेड एक्झिक्यूट झाला की ती संपूर्ण पैसा तो स्टॉक एक्सचेंजच्या क्लिअरिंग हाऊसला देतो. ही भूमिका तशीच राहणार आहे, कारण ही भूमिका पार पाडल्याशिवाय, आणि हे काम मूलतः क्लिअरिंग हाऊसेसचं आहे, आणि ह्या रोल किंवा ही भूमिका पार पडल्याशिवाय ना बाजारात व्यवहार होणार आहे, ना बाजारात झालेल्या व्यवहाराची सेटलमेंट होणार आहे. स्क्वेअरिंगचा विषय सोडून देऊ. आणि त्यामुळे क्लिअरिंग हाऊसला उलट आता व्हॉल्यूम उलटा वाढेल आणि त्याही पेक्षा जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सीनी त्यांना काम करायला लागेल. म्हणजे जसं आपण पूर्वी गमतीने म्हटलं जायचं की काही प्रमाणामध्ये नेटिंग व्हायचं, आता कदाचित क्लिअरिंग हाऊसच्या पातळीवरती किंवा स्टॉक एक्सचेंजेसच्या पातळीवरती व्यवहाराचं नेटिंग कमी होत जाईल. आणि जो जो व्यवहार केलाय, जसं आपण मच्छी बाजाराचं उदाहरण देतो, मी जितके वेळेला मच्छी घेईन तितक्या वेळेला त्याचे पैसे द्यावे लागतात, तो डिलिव्हरी देतो, तो दिवसाचा तुझ्या एकत्रित हिशोब करत नाही. क्लिअरिंग हाऊसेस एक्झॅक्टली अशाच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये व्यवहार करतील, किंवा दुसऱ्या पद्धतीनं ते असं सांगितलं जाईल की जसं एनपीएस मध्ये आहे की प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी. मग स्टॉक एक्सचेंजचं जे स्वतःचं क्लिअरिंग हाऊस आहे ती गोष्ट वेगळी, परंतु जे अकोमोडेटिव्ह क्लिअरिंग हाऊसेस म्हणून काम करतात इन्स्टिट्यूशन्सच्या वतीने वगैरे, त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट असेल की स्टॉक एक्सचेंजचं जे क्लिअरिंग हाऊस असेल त्याची भूमिका येणाऱ्या काळामध्ये असं असेल की जसं BOISL त्याचं पूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं सांभाळायची, किंवा NSCCL जसं पूर्वी NSCचं सांभाळायची, तसं की आत्ता जो पैसा मी ऍडव्हान्स्ड मार्जिन म्हणून ब्रोकिंग हाऊसला देऊन पुरतो, तो पूर्वी आता येणाऱ्या काळामध्ये जसजसं आपण ते तासाभरात सौदापूर्तीच्या चक्राकडे जायला लागू, तसतसं ते सांगतील की नुसत्या ब्रोकरकडे असून चालणार नाही, ते क्लिअरिंग हाऊस मध्येच असावं लागेल आणि ते प्रत्येक व्यवहाराचं स्वतंत्र असावं लागेल. दिवसभराचं नेटिंग किंवा अक्युम्युलेशन मी करू देणार नाही. त्यामुळे क्लिअरिंग हाऊसेसची भूमिका केवळ व्यवहार सांभाळण्याची क्षमता म्हणून नव्हे, तर व्यवहार वेगानं सांभाळण्याची आणि जास्त व्हॉल्यूमने सांभाळण्याची आवश्यकता या तासाभरात सौदापूर्ती मिळेल. म्हणजे या व्यवहाराचा सगळ्यात जास्त एक व्यवसाय म्हणून जर कोणाला फायदा झाला तर तो क्लिअरिंग हाऊसेसला होईल. सर, ह्या सगळं तुम्ही बोलला, अगदी मान्य. माझ्या तुम्ही बोलत असताना एकच डोक्यात आलं की आता याच्या पुढे ट्रेडरचं जग कसं बदलेल, कारण इंट्राडे हा प्रकार गेला. इंट्राडे हा प्रकार गेल्यात जमा असेल. इंट्राडे हा प्रकार गेल्यात जमा आहे हे अत्यंत उघड आहे. किंबहुना ते त्याची काय म्हणू लालच कमी व्हावी एवढ्या करता केलेलं हे तासाभरात सौदापूर्ती हे गणित आहे. आणि हा प्रश्न येणार याची मला कल्पना होती, म्हणूनच मगाच्या प्रश्नात मी म्हणलं की प्रत्येक व्यवहाराचे वेगळे पैसे द्या, प्रत्येक व्यवहाराची वेगळी डिलिव्हरी द्या, हे होणार. आणि त्याचं खरं कारण सांगतो की हे डे ट्रेडिंगचं जे त्यांचं गणित काढण्याचं कारण होतं, हे फक्त म्हणजे असू शकतं, मला काय कोणी कानात येऊन सांगितलेलं नाही, पण तू या क्षेत्रात इतकी वर्ष काम केल्यानंतर एक शक्यता अशी आहे की एकंदरीतच स्पेक्युलेशन हा जो प्रकार आहे तो फक्त, किंवा डे ट्रेडिंग एका अर्थी स्पेक्युलेशन आहे, ते करावं न करावं याच्यात मी नाही, परंतु व्यवहाराची कॅटेगरी म्हणून जर पाहायचं झालं तर ते आपण डिलिव्हरी घेतली अशा स्वरूपाचा तो व्यवहार नाही. आणि हे फक्त इक्विटी मार्केटमध्ये होतं अशातला भाग नाही. तर हा प्रकार फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये असतो, हा प्रकार करन्सीमध्ये असतो, हा प्रकार कमोडिटीमध्ये असतो. पण करोना नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे F&O मधले व्यवहार वाढले, ज्या पद्धतीचे डेरिव्हेटिव्ह मधले व्यवहार वाढले, आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांचा अनेक वेळेला फार मोठ्या प्रमाणावरती जो पैसा गेला, तो बंद करण्याचा एक अत्यंत सकारात्मक मार्ग. कारण मला जर असं इतक्या लगेच पैसे किंवा शेअर मिळत असतील तर मग मी डेरिव्हेटिव्ह मध्ये किंवा डे ट्रेडिंग मध्ये जाणारच नाही ना, हा प्रकार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घेऊ की हे केवळ अशा पद्धतीच्या डेरिव्हेटिव्ह स्वरूपांवरचे धोके कमी करण्याचं गणित नाहीये, तर मधल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीने क्रिप्टो करन्सीचे व्यवहार आपल्या देशात वाढले होते,
हो. त्याला जो आपल्या देशाचा असलेला सैद्धांतिक व्यवहार होता की तुम्ही तिथे का जाता, तिथे व्यवहार लवकर होतात म्हणून जाता ना. मग आता मी हा, आमच्या 1 शेअर तास. बाजारातच तुम्हाला ही सुविधा देतो, एवढ्या करता उचललेलं हे पाऊल आहे. म्हणून मी पहिल्याच प्रश्नाचं तुमचं उत्तर देताना म्हणलं तर अत्यंत सकारात्मक पाऊल आहे. म्हणजे हे नको असं सांगणं हा इतक्या अशा पद्धतीच्या निर्णयाची आजपर्यंत आपल्याला सवय होती. आता या निर्णयातनं हे नको असं नाही, तर त्याच वेळेला तोच नियंत्रक तुम्ही काय करू शकता याचं सकारात्मक धोरण किंवा साधन तुम्हाला देतं, म्हणून आपल्याला तासाभरात सेटलमेंटकडे पाहावं लागेल. याच्यानंतर सर अजून एक मोठा आहे, की मला बँकांवरही परिणाम होणार आहे याचा अंदाज येतो आहे. कारण हो. माझ्यासारख्या माणसांना आता इन्व्हेस्टमेंटसाठीचं एक बँक अकाउंट वेगळंच ठेवावं लागेल. त्याच्याकडे होय. फार बघता येणार नाही. होय. प्लस पर्सनलसाठी एक एक वेगळं अकाउंट ठेवावं लागेल. म्हणजे आता ते पण होत आहे. बँकांवर मग याचा परिणाम तुमच्या नजरेने कसा होतो? बँकांवरती 2 पद्धतीने याचा परिणाम होईल. एक आता तुमच्या प्रश्नातच आलं तसं, की तशीही बँकिंग व्यवहारामध्ये एकाच बँकेत एकाच माणसाला एकापेक्षा जास्त अकाउंट ओपन करता येत होती हो, आणि करता येतात. हो. त्याचं आता जास्तीत जास्त उपयोग होईल. म्हणजे मुळातच जनधनमुळे किंवा UPI मुळे बँकेत जाणाऱ्या किंवा बँकेत व्यवहार करणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे. आता त्याच माणसाचे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर फास्टॅगला एक डेसिग्नेटेड अकाउंट असतो. हो. त्याच्यामध्ये आपल्याला ऑटो क्रेडिट नाहीये. आपल्याला अजूनही ते ऍपच्या माध्यमातून UPIच्या माध्यमातून जावं लागतंय. हो. तशा पद्धतीनं आता बँकेमध्ये इतके वर्ष किंवा इतके काळ आपण पर्सन स्पेसिफिक अकाउंट ठेवला होता. आता एखाद्या व्यक्तीचा उद्देश स्पेसिफिक अकाउंट ठेवण्याची आवश्यकता येऊ शकते. म्हणजे जसं जीएसटीचं प्रमाण वाढतच गेलं आणि वैयक्तिक अकाउंट होल्डर्सनाही देता जीएसटीचं काही ऍडव्हान्टेजेस मिळू शकतील अशी शक्यता झाली. त्यावेळेला जसं त्यांनी सांगितलं गेलं की तुझी व्यक्ती म्हणून, कुटुंब म्हणून एक अकाउंट वेगळा ठेव आणि तुझे बाकीचे जे व्यवसायातले जे आहेत त्याचा बँक अकाउंट वेगळा ठेव. म्हणजे आता एक साधं उदाहरण सांगतो की इतके दिवस ज्यांना नोकरी असूनही बिझनेस इन्कम होतं किंवा लेक्चर्सचं इन्कम असेल किंवा पुस्तकाचं इन्कम असेल, तर बरेच चार्टर्ड अकाउंटंट त्या व्यक्तीला असं सांगायचं आहे, माझ्या वैयक्तिक अनुभवातनं मी सांगतो की हो. माझे 30 पुस्तक आहेत. अनेक जण मला डायरेक्ट अकाउंट देतात. बरं हल्ली प्रकाशकापेक्षा सुद्धा ऑनलाईन पैसे ऑर्डर देण्याचं प्रमाण वाढलंय. तर माझ्या चार्टर्ड अकाउंटंटनी मला असं सांगितलं होतं की शेखर, नाहीतरी हल्लीच्या काळामध्ये अनेक एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर असतात, तर तुझ्या वैयक्तिक अकाउंटला एक मोबाईल नंबर अटॅच करून ठेव. तुझा हा जो पुस्तकांचा इन्कम आहे त्याला दुसरा मोबाईल नंबर अटॅच करून ठेव. भले त्याच बँकेत ठेव, म्हणजे तुझे मी कामं वाढवत नाहीये, परंतु मग त्याच अकाउंट मधनं मला लोकांनी जे पुस्तक विकलंय त्याचेही पैसे येतील. मी प्रकाशकाकडनं माझं पुस्तक विकत घेईन, त्याचेही पैसे मी त्याच अकाउंट मधनं देईन. म्हणजे मला इन्कम टॅक्स रिटर्नच्या दृष्टीतनं सोयीचं जातं. आता इन्कम टॅक्स रिटर्नच्या ऐवजी व्यवहाराच्या दृष्टीतनं सोयीचं जाईल म्हणून बँका किंवा स्टॉक एक्सचेंजेस असं सांगू शकतात. आणि याचं कदाचित एक दुसरं कारण असं असू शकतं की अशा पद्धतीनं एक शक्यता नाकारता येते. शेवटी आता हे केव्हा सुरू होईल, किती प्रमाणात सुरू होईल, ते सगळ्याच स्क्रिप्टना एकदम सुरू व्हायची शक्यता मला दिसत नाही. ते टप्प्याटप्प्यानं सुरू होईल. जसं T+1 टप्प्याटप्प्याने केलं, जीएसटी टप्प्याटप्प्याने केलं, तसे हे होईल. आणि मग कदाचित बँकांना असं स्टॉक एक्सचेंजेस आपल्याला आणि बँकांना सांगेल की त्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही एक ऑटो पायलट सारखी व्यवस्था देऊन ठेवा किंवा पॉवर ऑफ अटर्नी सारखी व्यवस्था देऊन ठेवा. म्हणजे दरवेळेला तुम्हाला तुमचा बँक अकाउंट डेबिट करायला, कारण बँक अकाउंट क्रेडिट करायला काही तुम्हाला ऑथोरायझेशन लागतच नाही. बँक अकाउंट डेबिट करायला ऑथोरायझेशन करावं लागतं. मग जर तुम्ही दिवसभरात सातत्याने व्यवहार करणार असाल आणि दरवेळेला जर तुम्हाला बँकेला वेगळी इन्स्ट्रक्शन द्यायची नसेल, तर मग 2 पर्याय असू शकतील की स्टॉक एक्सचेंज तुम्हाला आणि तुमच्या ब्रोकरला सांगेल की साधारणपणे तुम्ही दिवसभरामध्ये जर 10 व्यवहार करणार असाल तर निदान 8 व्यवहारांचे पैसे मार्जिन म्हणून आधीच एक रकमी भरून टाका. उरलेल्या 2चे व्यवहार मी डे ट्रेडिंगला किंवा सेटलमेंटच्या आधी करतो. किंवा ते असं सांगू शकतील की तुम्ही बँकांना स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देऊन ठेवा की या आमच्या लिगलाइज्ड ऑथोराइज्ड पेमेंट गेटवे मधनं जेव्हा तुमच्या अकाउंटवरती डिमांड रेज केली जाईल तेव्हा बँक तुम्हाला ताबडतोबीनं पैसे पाठवेल आणि पैसे पाठवल्या अकाउंट होल्डरला मेसेज देईल. म्हणजे आता बँक ही काही प्रमाणामध्ये मीडिएटर किंवा फॅसिलिटेटर म्हणून येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम करू शकते आणि दे मे चार्ज यू फंटॅस्टिकली फॉर दिस. पण जसजसे यातल्या व्यवहारांचं प्रमाण वाढत जाईल
तसं तो गेम ऑफ व्हॉल्यूम कडनं, गेम ऑफ मार्जिन कडनं गेम ऑफ व्हॉल्यूम कडे वळेल. पुढचा प्रश्न सर याच्याकडेच आहे, तुम्ही त्याला थोडा टच पण केला आहे, की ब्रोकरचं आयुष्य याच्यानंतर काय असेल? म्हणजे ही माणसं संपून जातील का ते डिजिटल होण्याकडे जातील? कारण 1 तासाचा जर असेल तर मला स्क्रीन समोर किती वेळ बसायचं? दिवसभरात मी भरपूर ट्रेड करीन, पण मग एक जो वर्ग होता की जो त्यांच्या ऑफिसमध्ये जायचा, बसून राहायचा, त्यांच्याकडे चहा प्यायचा, ह्या माणसांचं काय? एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जे आता उदाहरण दिलं की ब्रोकरच्या मी ऑफिसमध्ये जायचो, चहा पीत सकाळी 9 वाजल्यापासून 3 वाजेस्तोवर व्यवहार हो, करायचो, हो, हा जो क्लायंटचा प्रकार आहे हो. तो राहणार, तो वाढणार. असं एंटरटेन करणारा ब्रोकर, सब ब्रोकर असेल का? याचं उत्तर आता ह्याच्याकडे कुठच्या स्क्रिप्ट किती वेगाने तासाभरात सौदापूर्ती करता जातील अशा आहेत. आपण 2 वेगळ्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर देऊ शकू. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये ब्रोकरला अत्यंत टेक्सॅव्ही राहावं लागेल. म्हणजे पूर्वीच्या काळी जसे अगदी छोटे छोटे ब्रोकर होते ते काळाच्या ओघामध्ये कमीच झाले. एका वेगळ्या पद्धतीने त्यांचं इन्स्टिट्यूशनलायझेशन झालं की त्याला कॉम्प्युटर चालवता येतोय, त्याला पैशाचे व्यवहार करता येत आहे. म्हणजे पूर्वी कसं ट्रेडिंग रिंगमध्ये व्यवहार व्हायचे, तेव्हा ट्रेडिंग रिंगमध्ये जाऊन व्यवहार करण्याला एक वेगळा स्किल सेट लागायचा हो. आणि ती माणसं प्रचंड डिमांडमध्ये होती. म्हणजे गमतीने Yes. अनेकदा त्या छोट्या ब्रोकरच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की मूळ ब्रोकरला महिन्याच्या अखेरीला जेवढा पैसा मिळत नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसा त्या ब्रोकरच्या वतीने ट्रेडिंग रिंगमध्ये व्यवहार करणाऱ्याला मिळायचा. येस. एक्झॅक्टली तसाच प्रकार आताच्या काळामध्ये होईल. त्यामुळे तुमच्या ब्रोकिंग व्यवसाय करण्यामागची जी तुमची वर्किंग कॅपिटलची गरज आहे, जी तुमची टेक्निकल कॅपिटलची गरज आहे, ती फार मोठ्या प्रमाणावरती वाढेल. कारण आता फक्त माझं स्टॉक एक्सचेंजचा ट्रेडिंग स्क्रीन इतकंच कम्प्युटरायझेशन नाही झालेलं, रिक्वायर्ड नाही राहिलेलं. आता मला माझ्या बँकिंगच्या बॅक ऑफिसच्या व्यवहाराचंही फार मोठ्या प्रमाणावरती कॉम्प्युटरायझेशन करत राहावं लागेल. आणि दरवेळेला माझ्या फ्रंट ऑफिसच्या बॅक स्क्रीनवरती माझी त्या त्या अकाउंटचे कॉम्प्युटर स्क्रीन्स किंवा त्याची बॅकस्टेज स्क्रीन ही मला पाहत राहावी लागेल. त्यामुळे ती रिक्वायरमेंट वाढेल. त्यामुळे ब्रोकर म्हणून तो अस्तित्वात राहील, परंतु त्याचा रोल खूप मोठ्या प्रमाणावरती बदललेला असेल. आणि खरं सांगायचं म्हणजे निदान काही प्रमाणात तरी याची सुरुवात ऑलरेडी झाली आहे. ज्या वेळेला ट्रेडिंग ऍप वाढले, आता उदाहरणार्थ ज्या वेळेला झिरोदा सारखी नवीन फॅसिलिटी मला उपलब्ध झाली, ग्रोमोर सारखी फॅसिलिटी उपलब्ध व्हायला लागली, त्यावेळेला अशा पद्धतीचे व्यवहार करणाऱ्या ब्रोकरचं स्वरूप कमी झालं. पण यातनं वेळीच शहाणं होत मोतीलाल ओसवाल, आनंद राठी, असित मेहता सारख्या माणसांनी स्वतःची ट्रेडिंग ऍप सुरू केली की ज्यामुळे त्या क्लायंटला माझ्याजवळ येऊन बसण्याची आवश्यकता नाही, जिओजीत सारख्या लोकांनी. आता ही व्यवस्था त्यामुळे ऑलरेडी आहे. पण काही ठिकाणी असं होतं की त्या ब्रोकरची वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या फ्रँचायझीनी, वेगवेगळ्या आउटलेटनी, कारण काय प्रत्येक ठिकाणीच ब्रोकरचं फ्रँचायझी असेल अशातला भाग नाही, अनेक ठिकाणी आपला ब्रांचेस असतील अशातला भाग नाही. त्यांनी फ्रँचायझी दिलेत, त्यांनी आउटलेट दिलेत. आता विशेषतः आपण साधं उदाहरण घेऊ की महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, धुळं इथे त्याच्या ब्रांचेस असतील. पण तिकडे सावंतवाडी, कुडाळ, आमचं डोंबिवली अशा सारख्या ठिकाणी कदाचित तो म्हणेल चला आशुतोष टिळक एक टर्मिनल चालवतील, शेखर टिळक दुसरं टर्मिनल चालवतील. हे जे टर्मिनल चालवणारी आहेत की ज्यांनी आपलं छोटं ऑफिस घेतलंय तिथे ते टर्मिनलही चालवतायत, एफडी ही करतायत, इन्शुरन्सही करतायत, म्युच्युअल फंडही करतायत, त्यांच्याकडे असा हा क्लायंट जाऊन बसत होता. म्हणून त्यांनी मग एक ट्रेडिंग रूम केली होती. तेही काम अशासाठी होईल की जे टेक्सॅव्ही मंडळी नाहीयेत त्यांना ते सांगतील की ठीक आहे तुम्ही माझ्याकडे बघा, मी तुमचे दोन्ही व्यवहार करतो. परंतु अशा व्यवहारांचं प्रमाण आता वाढेल. कारण त्याचं कारण सांगतो, ही व्यवस्था का करावी लागेल की जो सकाळी 9 वाजता जाऊन 3 वाजता बसलाय, तो जे डे ट्रेडिंग करणारा क्लायंट होता तो आता डे ट्रेडिंग म्हणून न करता की तो एकाच स्क्रिप्टमध्ये दिवसभरात खेळत राहायचा, त्याच्या ऐवजी तो या तासाभराच्या सौदापूर्तीमध्ये बरं ठीक आहे इथे प्रॉफिट बुक केला तो तिकडे टाकतो, तिथे प्रॉफिट बुक केला तो इकडे टाकतो, अशा प्रकारचे व्यवहार करू शकतील. कारण हेही व्यवहार गरज असणारी अनेक माणसं आहेत. म्हणजे जसं काही वेळेला आपण गमतीने म्हणतो की एखाद्या संस्थेचा जी कार्यक्रम करते त्या संस्थेचा म्हणून एक क्लायंट असतो, एक ग्राहक वर्ग असतो, एक श्रोता वर्ग असतो. त्याला 6 ते 7 संध्याकाळी तिथे जाऊन बसायचं याची सवय झालेली असते. मग तिथे चंद्रशेखर टिळकांचं प्रवचन होऊ दे, नंतर आशुतोष टिळक टेक्निकल अनालिसिस वरती लेक्चर घेऊ दे, त्याला तिथे जाऊन बसायचंय.
तशी मंडळी आहे. त्याचं कारण सांगतो. खरंय. कारण आता शेअर बाजाराकडे पाहायचा दृष्टिकोनच बदललाय करोना नंतर. हो म्हणजे पूर्वीच्या काळी शेअर बाजारात गुंतवणूक करणारा माणूस डिव्हिडंड करता किंवा कॅपिटल अप्रिसिएशन करता यायचा. आता जी वेगळी आता वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यानंतर जी वेगवेगळ्या वयामध्ये माणसं घरी बसली आहेत ती शेअर बाजाराकडे नियमित उत्पन्नाचं साधन म्हणून बघतात. त्यामुळे अगदी. ते तर आता तासाभरात सौदापूर्तीचं काम करणार, ते तिथे बसणार. कारण हा सेटअप प्रत्येकाला घरी बसवणं शक्य नाही. आता अगदी साधं उदाहरण घ्या की जसं वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यामुळे, शाळा ऑनलाईन झाल्यामुळे आपल्या प्रत्येकाने आपापल्या मोबाईलवरती झूम मीटिंग सेट केलं, मायक्रोसॉफ्ट टीम सेट केलं. ते करून मी इथे शिकू शकलो. पण आता इतकं छोटं ऍप जोपर्यंत येत नाही तोवर मला इतका मोठा टेक्निकल सेटअप माझ्या घरी रिक्रिएट करणं केवळ अशक्य आहे. खरंय. त्यामुळे छोटा ब्रोकर राहील पण त्याच्या कामाचं स्वरूप बदलेल. बिलकुल. आणि याच्याचकडे सर तुम्ही जो टच केला त्याच्यामध्ये मी थोडा अजून पुढे जातो. ह्या निर्णयामुळे इन्व्हेस्टर्सची कम्युनिटी वाढेल आणि त्यांचं नॉलेजही वाढेल असं मी काही ठिकाणी ऐकतो आहे की अभ्यासू माणसं पुढे येतील. मार्केटची एफिशियन्सी पण बदलू शकेल का? मार्केटची इफिशियन्सी 2000% बदलावी लागेल. ती बदलली सकारात्मक दृष्ट्या तरच हे तासाभरात सौदापूर्ती हे शक्य आहे. शेवटी मार्केटची जर क्षमताच नसेल, मी तासाभरात सौदापूर्ती होते, मला खूप आनंद झाला म्हणून मी एक गुंतवणूकदार म्हणून संस्थात्मक वैयक्तिक काही म्हणा व्यवहार वाढवले, पण ते एक्सचेंजलाच जर मॅनेज करता नाही आलं तर एका क्षणी पत्त्याचा बंगला कोसळल्यासारखं होईल. कारण शेवटी जेव्हा तुम्ही म्हणता बाजाराची कार्यक्षमता वाढते म्हणजे ती एंड टू एंड सगळ्यांची वाढावी लागते. एक्सचेंजची वाढवावी लागेल, डिपॉझिटरीची वाढवावी लागेल, क्लिअरिंग हाऊसेसची वाढवावी लागेल, ब्रोकरची वाढवावी लागेल, सब ब्रोकरची वाढवावी लागेल आणि गुंतवणूकदारांचीही वाढवावी लागेल. म्हणजे थोडक्यात आता ब्रोकिंगचे व्यवहार किंवा ट्रेडिंगचे व्यवहार हे आपण जशी ऑनलाईन एखादी जनरल इन्शुरन्सची पॉलिसी घेतो तशा प्रमाणात होणार आहे. एंड टू एंड मला जितका कमी वेळ लागेल तितका त्याचा प्लॅटफॉर्म चालतो. त्यामुळे एक प्लॅटफॉर्म म्हणून याची कार्यक्षमता वाढवावीच लागेल याविषयी कोणतीही शंका नाही. पण तुमच्या प्रश्नाचा जो आणि ती वाढेल याविषयी माझ्या मनात खात्री आहे. राहतं ती वाढती राहावी, ती टेस्ट करत राहावी. कपॅसिटी ऑफ होय एक्सचेंज होय. याच अर्थाने. नाही 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 अगदी अगदी त्याचं अगदी साधं उदाहरण सांगतो की आणि हे सरकारच्याही डोक्यात आहे. केवळ आशुतोष टिळक, चंद्रशेखर टिळक किंवा इतर व्यक्तींच्या डोक्यात ते अशातला भाग नाही. नाहीतर तुम्ही मला सांगा ना की सप्टेंबर 2022 मध्ये आम्ही मार्च 2023च्या आत करू असे 6 महिने आगाऊ नोटीस द्यायचं काही कारण नव्हतं. काही हा नव्हतं. काही धोरणात्मक निर्णय नाही, हा काही संसदेमध्ये करण्याचा कायदा नाही. नाही. तो पुरेसा वेळ द्यावा म्हणूनच केलेला आहे. म्हणजे हे कसं माहितीये का, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि ह्यातलं धोरणातलं सातत्य आपण लक्षात घेऊ. ती ऑफ द कफ नाही आलेली. म्हणजे जसं आम्ही डिजिटल रुपया फेब्रुवारीमध्ये पुढच्या आर्थिक वर्ष संपायच्या आत आम्ही करू. म्हणजे ही फेब्रुवारी 2022 मध्ये घोषणा केली की मार्च 2023च्या आत आम्ही डिजिटल रुपया आणू. तशी आता ही घोषणा आहे. पण डिजिटल रुपया सुद्धा आधी 9 बँकांच्या माध्यमातून आणला, मग तो 14 बँकांच्या माध्यमातून आणला. म्हणजे आपण ती प्रॉडक्ट, कन्सेप्ट आणि प्रोसेस तिन्ही टेस्ट करत राहतो. मग त्याच्यानंतर ते सांगितलं की डिजिटल रुपया या व्यवहारात चालेल. मग ती व्याप्ती वाढवत गेलो. एक्झॅक्टली तसंच आता तासाभरात सौदापूर्तीचं आहे की सप्टेंबर ते मार्च आम्ही तुम्हाला वेळ देतोय की आम्हाला हे करायचंय. आता ना यू प्रिपेअर युअर सेल्फ. मग जितके जास्तीत जास्त जण प्रिपेअर्डनेस देत जातील तशी ती तारीख ठरेल आणि टप्प्याटप्प्याने त्याची व्याप्ती वाढेल. त्यामुळे कार्यक्षमता म्हणून नक्की वाढेल. तुमच्या प्रश्नामध्ये जो एक शब्द होता ना की अभ्यासू लोक वाढतील का, हे मात्र सापेक्ष आहे. कारण याचा कायदा नाही करता येत. ही त्याची त्याला क्षमता वाढवावी लागते. हो, ती हो. सक्तीने नाही आता डाव्या बाजूनच चाला असं सरकार करू शकतं. पण तुम्ही डावा पाय आधी टाकताय का नाही हे सरकार नाही ठरवू शकत. याच्यामध्ये एक धोका असा नाकारता येत नाही की अभ्यास असणारी माणसं वाढवावीच लागतील. विशेषतः ज्याला तासाभरात सौदापूर्तीतनं ट्रेडिंग करायचं आहे त्याला तर अभ्यास वाढवावाच लागेल. कारण आज बघा ना, अगदी साधं उदाहरण घे ना, की ते युनिटच बदलतंय. आज जेव्हा मी एखाद्या स्क्रिप्टचा विचार करतो, टेक्निकल, फंडामेंटल, तेव्हा मी काय पाहतो की त्याचा इयरली हाय काय होता, इयरली लो काय होता. आणि मग दुसऱ्या एंडला मी काय पाहतो, त्याचा डेली हाय काय होता, त्याचा डेली लो काय होता. कदाचित मला येणाऱ्या काळात त्या डेली हाय लोच्या ऐवजी आवरली हाय लो काय होता बघायची वेळ येईल. एक व्यवहार म्हणून पाहायचा झाला तर. कारण जशी त्याची डिलिव्हरी होती पण शॉर्टेज मध्ये होत नाही, तर ऑप्शन मध्ये व्यवहार किती जातोय यातनं त्याची पुढच्या तासातली किंमत ठरू शकेल ना. म्हणूनही त्यामुळे हे ज्याला कळतंय
तो कदाचित गैरफायदा घ्यायचा म्हणून त्याचं ही ऍप करेल किंवा चुकीचा सल्ला देईल, ज्याला आपण क्रॉस सेलिंग किंवा मिस सेलिंग म्हणतो तसं. काही जण त्यातनं शहाणे होत आपला अभ्यास वाढवतील. मला वाटणारी शक्यता अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये लोक आता इतक्या अभ्यास वाढवावा लागेल की आज मी तिला आपण सेक्टर स्पेसिफिक विचार करतो एखाद्या घोषणेचा, येणाऱ्या काळामध्ये स्क्रिप्ट स्पेसिफिक विचार करावा लागेल. खरंय खरंय, मला तुमचं म्हणणं कळतंय सर, मला कळतंय. माझा पुढचा प्रश्न याच तुम्हाला असा आहे की बाहेरच्या कंपन्या भारतात लिस्ट होण्याची शक्यता काय, की 1 तासात आमच्या इन्व्हेस्टरना त्यांचे शेअर हातात मिळणार, हे एका अर्थाने असं एक चॉकलेट आहे, त्याच्यामुळे बाहेरच्या कंपन्या भारतामध्ये येऊन लिस्ट होण्याची पण एक पॉसिबिलिटी काय असू शकते? फार मोठ्या प्रमाणावर असू शकते, पण त्याचं एकमेव म्हणजे केवळ मी तासाभरात सेटलमेंट करतोय म्हणून बाहेरच्या कंपन्या येतील असं म्हणण्याचं काही कारण नसतं. बाहेरच्या कंपन्या आपल्याकडे येणं किंवा आपल्या कंपन्या बाहेर जाणं याच्यामध्ये खूप मोठे वेगवेगळे निकष असतात. एक तर मुळात एखादी गोष्ट दुसऱ्या देशात उचलून जाते तेव्हा त्या देशाची क्षमता काय आहे, त्या देशाच्या बाजार व्यवस्थेची क्षमता काय, आणि माझं प्रॉडक्ट मी तिथे कंपनी म्हणून किती विकू शकतो. तो फक्त शेअर विकायला येणारा माणूस फक्त वित्त संस्था असू शकते, पण तेवढ्याच कंपन्या माझ्याकडे येतील असं नव्हे. ते शेवटी मीडियम आहे. त्यामुळे एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की ही घोषणा आत्ता व्हायचं कारण काय, मी जर 91 साली केली असती जेव्हा मी बाजार कॉम्प्युटराइज करत होता, तर लोक म्हणले असतील मेल्या तुझ्या देशातली लोक तुझ्या देशात पैसे गुंतवायला तयार नाहीत, तिथं मी कुठे येऊ. हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की कंपनी कुठचीही आली ती जर माझ्याकडे येत असेल तर माझ्या देशातल्या लोकांची क्षमता हवी ना तिथे पैसे गुंतवायची. गेले काही वर्ष आज मी एखाद्या म्युच्युअल फंडच्या माध्यमात मी डोंबिवलीत बसतो, तुम्ही जळगाव पुण्यामध्ये बसाल, तिथे मी माझ्या ब्रोकरला रुपयामध्ये पैसे देतो, पण मी सांगतो की अमेरिकेत लिस्ट झालेल्या बर्कशायर हाथवेचा पार्ट ए पार्ट बी घे, किंवा मी इथे मोतीलाल ओसवाल पराग पारिखला म्युच्युअल फंडसाठी पैसे देतो आणि तो नासडॅक सेंट्रिक कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतो. ती आता रिव्हर्स प्रोसेस होऊ शकते की तिथला गुंतवणूकदार माझ्या देशातल्या येईल का, तिथला गुंतवणूकदार माझ्या म्युच्युअल फंडमध्ये येईल का, याची सुरुवात झाली आहे. हे लक्षात घ्या की आपला कट्टर प्रतिस्पर्धी राजकीय दृष्ट्या आपण ज्याला मानतो त्या चीनमध्ये चीनच्या 2 बँकांनी ऑलरेडी इंडिया सेंट्रिक म्युच्युअल फंड चालू केले, इंडिया सेंट्रिक इन्व्हेस्टमेंट स्कीम चालू केल्या. म्हणजे मुळात ती माझ्या अर्थव्यवस्थेची क्षमता आहे. मग ही एकदा मी संकल्पनात्मक तयारी केली की त्याची व्यवहारात्मक बाजू म्हणून तासाभरात सौदापुरती येईल. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की काही वेळेला काही कंपन्या असाही विचार करू शकतात की खरोखरच तासाभरात सौदापुरती केल्यामुळे माझ्या शेअर्समध्ये माझ्या प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक वाढेल की माझ्या बाजारामध्ये सट्टेबाजी वाढेल. जर त्यांना असं वाटत असेल की सट्टेबाजी वाढता कामा नाही तर त्या कंपन्या काही काळ आपला निर्णय पुढे ढकलतील, पण ते म्हणतील गुंतवणूक वाढणार आहे ना मला चालेल. एकदा तुम्ही शेअरमध्ये खेळताय म्हणल्यानंतर तो तासभर तुमच्याकडे ठेवता का तासभर मागे ठेवता यांनी मला फरक पडत नाही, कारण शेवटी बाजारात विकलेला शेअर मी काय त्या कंपनीला परत विकत नसतो. मी आशुतोषला विकेन, आशुतोष मला विकेल. यांनी ज्याला फरक पडत नाही त्या कंपन्या आधी येतील, यांनी ज्याला फरक पडतो त्या कंपन्या नंतर येतील. पण एक गोष्ट नक्की की वन ऑफ द रिझन कुड बी द फास्टेस्ट सेटलमेंट. विशेषतः ह्याचा फायदा कोणाला होईल, जे एफडीआय करतात ते याचा विचार नाही करणार. जे एफपीआय करतात ते याचा विचार नाही करणार, पण जे एफआयआय करतात ते याचा नक्की विचार करतील. कारण सांगतो, एक उदाहरण देतो की बघा तुमच्या असं लक्षात येईल की साधारणपणे दरवर्षी जुलै ऑगस्ट मध्ये कंपॅरेटिव्हली आपल्याकडचं एफआयआय ची नवीन गुंतवणूक कमी होते, कारण त्यांचं आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असतं, त्यामुळे जून त्यांचा हाफ इयरली क्लोजर असतं. मग ते पैसे ठेवण्याकरता ते जुलै ऑगस्ट मध्ये कमी करतात. हे प्रमाण कमी होईल कारण आता तासाभरातच आहे ना, मग मी जुलैपासून कशाला करू. जून मध्ये झालं तर जूनचा शेवटचा आठवडा, जुलैचा पहिला आठवडा झाला की काम, जुलै नंतर गुंतवणूक वाढली, अशा पद्धतीचा फायदा जास्त होईल. याच्यामध्ये सर आपण हे आत्ता बोललो एवढ्या सगळ्या घटकांचं एखादा असा घटक की जो माझ्या बोलण्यामध्ये निसटला आहे पण तुम्हाला वाटतं महत्वाचा आहे या सगळ्यामध्ये अफेक्ट होणारा? अत्यंत महत्वाचा घटक की त्याचा बाजाराशी किंवा गुंतवणुकीशी संबंध नाही, थेटपणाने, असं की हे जर खरोखर आपण त्या प्रमाणात करू शकलो तर तो एकत्रित परिणाम आहे. डिजिटल रुपया असेल, युपीआय असतील, स्टॉक एक्सचेंजची सेटलमेंट असेल, जीडीपीचा वाढता ग्रोथ रेट असेल, यातनं जागतिक अर्थकारणाच्या बरोबरीनं जागतिक राजकारणामध्ये आपल्या देशाचं वजन वाढू शकतं.
आणि त्याचे थेट आणि काय म्हणू थोडे बादरायण असे परिणाम खूप मोठ्या प्रमाणावरती होतील. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो की जसं आता G20च्या माध्यमातून आपल्याकडे लोक आली आणि कॉन्फरन्स सुरू व्हायच्या आधीच त्याने अनेक गोष्टी तिथे भारतीय वस्तूंनी आपण आपली निर्यात त्यांच्या देशाची आयात याच्यावरती बंदी घातली होती, पण ती उठवली. आता उदाहरणार्थ लिकर, वाईन, त्यांनी कॉन्फरन्स सुरू व्हायच्या आधीच ते पाहिलं आणि त्यामुळे त्या दिवशी बाजार सुरू झाल्या राडिको खेतान असेल, युनायटेड स्पिरिट असेल, युनायटेड ब्रुअरीज असतील, यांचे शेअर वाढले होते. हे जसं झालं होतं की ही घटना काय आहे, धोरणात्मक आहे, पण त्याचा परिणाम बाजारावरती झाला. तशा पद्धतीचे परिणाम खूप मोठ्या प्रमाणावरती होते. तर एक साधं उदाहरण सांगतो की कसं असतं की ज्या वेळेला हा निर्णय अंमलात येईल त्यावेळेला आज मितीला आपल्या देशाचा रुपया हा डिजिटल आणि फॉर पेपर मध्ये असलेली एकमेव सॉव्हरेन करन्सी आहे. पण त्याचा पुरेसा फायदा किंवा परिणाम आपल्याला झाला नव्हता. परंतु हे सगळं होतंय म्हटल्यानंतर जर आज मितीला जसं US$ रिझर्व्ह करन्सी आहे तसं लगेच आपली करन्सी होईल. अशातलं रेट ऑफ सिलेक्ट रिझर्व्ह करन्सी आहे 5 करन्सीची, त्याच्यामध्ये भारतीय चलनाचा समावेश होऊ शकतो. तो जर झाला तर संपूर्णपणे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेकडे आणि गुंतवणूक क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. कारण ते होताना तुम्ही किती वेगानं सेटलमेंट करू शकता हा निकष असतो. मग आज जर मी शेअर बाजारात केले तर उद्या कमोडिटी मार्केटमध्ये करू शकतो, करन्सीमध्ये करू शकतो. याचा भारताच्या चलनाच्या कन्व्हर्जन रेटवरती अनेक देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती संपरिणाम होऊ शकतो. अनेक देश आज मितीला डिजिटल रुपया आल्यानंतरच 20 देशांनी ऑलरेडी कबूल केलंय की आम्ही भारतीय रुपया मान्य करायला तयार आहोत. उद्या हे जर तासाभरात सौदापूर्ती झाली तर बरेच देश गुंतवणूकदार सांगू शकतील, संस्थात्मक गुंतवणूकदार. आता एक साधं उदाहरण सांगतो की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ह्या आपल्या देशातल्या जीसेक आणि फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी मधले सगळ्यात मोठे इन्व्हेस्टर आहेत. त्यातल्या एका देशाने ऑलरेडी माझा डिजिटल रुपया मान्य केलाय. उद्या जर त्यांनी सांगितलं की आता मी हे तुम्ही तासाभरात सौदापूर्ती केलंय ना, मी माझ्या इंटरनॅशनल करन्सीला तुम्हाला पॅरलल कव्हर करतो, माझ्या देशातली या गोष्टी फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी मधली त्याची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावरती वाढू शकते. तिसरी गोष्ट, हे जसजसं प्रमाण वाढत जाईल, स्टेबिलाइज होत जाईल, तसतसं आपल्या देशातला रेट ऑफ इन्फ्लेशन आणि रेट ऑफ कन्व्हर्जन, करन्सी कन्व्हर्जन हा आपल्याला फेवरेबल होत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्याला थोडा वेळ जावा लागेल. याच्यामध्ये सर अजून मला एक खरंच विचारायचं होतं, म्हणजे तुम्हाला माझं थट्टा उडवायची असेल तर उडवा. भारतामध्ये तिसरा मोठा एक्सचेंज येणं किंवा तुमच्या NSDL ला आणि CDSL ला एक नवीन कॉम्पिटिशन येण्याची शक्यता आहे का? जरा सुद्धा नाही. उलट जो आहे तो स्पॉन्टेनियस असणार आहे. नाही ह्या प्रश्नाचं उत्तर पुरं करतो, यातलं प्रश्नाचं उत्तर पुरं करतो. तू तिसरा येणं म्हणतोस ना, मला स्वतःला ती शक्यता वाटत नाही. म्हणजे ह्याचा तासाभरात सौदापूर्तीशी काही संबंध आहे अशातला भाग नाही, पण ते झाल्यामुळे कदाचित ती प्रोसेस एक्सपिडाइटेड होईल. मला तर स्वतःला असं वाटतं की तिसरा येणं सोडून दे, आता जे दोघं जण आहेत ते एकमेकांच्यात विलिनीकरण झालं एक्सचेंज आणि डिपॉझिटरी लेव्हलला तर मला आश्चर्य वाटणार नाही. तिसरा येणं केवळ अशक्य आहे. याचं कारण सांगतो की असं जेव्हा होतं त्यावेळेला तो गेम ऑफ व्हॉल्यूम राहतो, तो गेम ऑफ मार्जिन राहत नाही. पण आता जो नव्याने येईल ना, त्याला पहिल्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंट पासून सगळं करायचं आहे, त्याला असलेलं काही लिव्हरेज करता नाही येणार. मी साधं उदाहरण सांगतो की डिपॉझिटरी जेव्हा सुरू झाली ना, तेव्हा सगळ्यांना असं वाटत होतं की अनेक डिपॉझिटरी येतील. प्रत्यक्षात NSDL झालं, CDSL झालं, पण NSDL ला NSE चा पाठिंबा होता, तोच त्याचा प्रमोटर आहे. CDSL ला BSE चा पाठिंबा होता, कारण तोच त्याचा प्रमोटर आहे. तिसऱ्यांनी प्रयत्न केले नाही तसं नाही, त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी ऍप्लिकेशन केलं, सेबीनी मान्यता दिली, पण त्याच्याच लक्षात असं आलं की व्यवहाराच्या दृष्टीने हे फिजिबल नाहीये, त्यांची प्रक्रिया पुढे झाली नाही. हे केवळ एक्सचेंज किंवा डिपॉझिटरीला झालं असं नाही. जेव्हा आपल्या देशामध्ये NPS आलं त्यावेळेलाही CRA NSDL होता, कार्वी आला, काही प्रमाणात आता कॅम्प्स आला. पण आता असं लक्षात आलंय की प्लेयर वाढवून उपयोग होत नाही, मार्केट वाढावं लागतं, आणि त्यामुळे तिसरा CRA कधीही ऑपरेशनल झाला नाही. त्यामुळे तिसरी डिपॉझिटरी, तिसरं एक्सचेंज, तिसरं क्लिअरिंग हाऊसेस असं यायची शक्यता नाही. असलेली मंडळी एकत्र येऊन आपापसात व्यवसाय लिव्हरेज करून घेतील असं मला वाटतं. मी गमतीने सांगतोय, गमतीचं म्हणून उदाहरण घ्या, कोणावरची टीका नाही. कारण शेवटी सांगतोय, एक्सचेंज किंवा डिपॉझिटरी हे गणित कसं आहे माहितीये का, तो फॅसिलिटेटर आहे.
त्यामुळे त्याच्यात एकात असलेल्यात जास्तीत जास्त स्टेक करणं आवडेल, नवीन स्टेक निर्माण करणं आवडत नाही. म्हणजे राजकीय उदाहरण द्यायचं झालं तर जातो. आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये अनेक वर्ष आघाडी सरकार होती. हो आपल्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं होतं. हो तर सार्वजनिक बांधकाम खातं जर समजा आघाडीत 2 पक्ष असतील, शिवसेना आणि भाजप, हो तर त्याच्यामध्ये एक मंत्री शिवसेनेचा असला तर दुसरा भाजपचा असायचा. काँग्रेसचं सरकार असेल तर एक काँग्रेसचा असायचा, एक राष्ट्रवादीचा असायचा. त्यांनी सार्वजनिक बांधकाम 2 खाती केली नाहीत. एक्सचेंज आणि डिपॉझिटरी ही जशी सार्वजनिक बांधकाम आहेत या क्षेत्रातली. त्यांचे राजकीय अर्थ होते, याचे व्यावहारिक अर्थ असतील. या क्षेत्रामधलं सर इन्फ्रास्ट्रक्चर भरपूर प्रमाणात बदलत आहे आणि म्हणून जो प्रश्न मी घेतला होता, स्पॉन्टॅनियस जर व्हायचं म्हणलं तर तो पुढचा टप्पा आहे की तुम्ही ट्रेड टाकला, तुमचं झालं सेटल, संपलं. हे होत असताना आपण त्या दिशेला चाललो आहोत का आणि तुमच्या नजरेने हे साधारण कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतं? म्हणजे इन्स्टंट डेव्हलपमेंट ऑनलाईन सारखी तुला येस, तुम्ही क्लिक केलं, आता UPI सारखं इकडून तिकडे शेअर पोहोचले, संपलं. डिपॉझिटरी आणि एक्सचेंज म्हणून, तांत्रिक दृष्ट्या कम्प्युटर्स म्हणून, व्यवस्था म्हणून अगदी आता तासाभरात सौदापूर्ती करतोय ना, त्याच्याऐवजी मी इथे एंड टू एंड व्यवहार, की जसं मी जीपेने पैसे पाठवताना पहिला माझा UPI पिन टाकल्यापासून टिकमार्क येईस्तोवर एका प्रोसेसमध्ये होतं, तसं एक्सचेंजेस आणि डिपॉझिटरी फक्त ऑर्डर देणं आणि मालाची वाहतूक ही संगणकीय व्यवस्था म्हणून करू शकतील. पण त्याच्याकरता एक अट अशी मला मग ठेवावी लागेल की माझ्या बँक अकाउंटला, माझ्या डीमॅट अकाउंटला मला एक्सचेंज आणि माझ्या ब्रोकरला किंवा डीपीला जो कोण असेल तो मला ऍक्सेस किंवा पॉवर ऑफ अटर्नी द्यावी लागेल. आणि त्यावेळेला माझ्या अकाउंटवरती एक मर्यादा अशी येईल की पहा, पूर्वी जसं चेकबुक फॅसिलिटी असता येईल बँकेमध्ये, तर बँक सांगायचे की बाबा रे, मिनिमम बॅलन्स तुझा इतक्या पैशांचा असला पाहिजे तर मी तुला चेकबुक दे. किंवा जेव्हा आपण डेबिट कार्ड वापरतो, क्रेडिट कार्ड वापरायच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये डेबिट कार्ड आपण वापरतो, त्यावेळेला इन्व्हेरिएबली बँक इंटरनल प्रोसिजर म्हणून सांगते की आम्ही तुम्हाला सक्ती करत नाही, परंतु तुम्ही एक मिनिमम बॅलन्स ठेवला पाहिजे. तशा पद्धतीचं सांगता येईल की ऑलरेडी जे शेअर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये आहेत तेवढ्या पुरेसच तुम्हाला ट्रेडिंग करता येईल किंवा तेवढ्या पुरेसच तुम्हाला विक्री करता येईल. आणि ती मग एकदा त्या डीमॅट अकाउंटला मी ऍक्सेस दिल्यानंतर शक्यता नाकारता येत नाही, कारण हे संगणकीय दृष्ट्या कम्प्युटर म्हणून शक्य आहे. एक उदाहरण देऊ की मी आता समजा ऑर्डर दिली की काय बुवा मला 10 MRF घ्यायचे, आता त्याचा 1,08,000 भाव चालू आहे, तर ती प्रत्यक्ष ट्रेडिंग स्क्रीनला जायच्या आधी तो माझा ब्रोकर माझ्या बँक अकाउंटमध्ये चेक करेल की एवढा बॅलन्स टिळकच्या बँक अकाउंटमध्ये आहे का. म्हणजे तो मार्जिन म्हणून पैसे घेणार नाही ऑटो डेबिटने, पण तो ती ब्लॉक करून ठेवू शकतो. आणि मग ते एकदा ब्लॉक केले की जसं आता आपण IPO मध्ये करतोय ऍस्प मध्ये, तशा पद्धतीचं. म्हणून ते बघा, तीही चर्चा चालू आहे की सेकंडरी मार्केटलाही ऍस्प लावता येईल का. मग तसं जर झालं तर एक 10 लाख एकदा माझ्या अकाउंटमध्ये ब्लॉक झाले, मी तो ट्रेड एक्झिक्यूट करेन. ज्या क्षणी मला एक्सचेंज किंवा ब्रोकर मेसेज देतो की युअर ट्रेड हॅज बीन सक्सेसफुली डन ऑन स्क्रीन, तसाच तो तसाच्या तसा मेसेज बँकेला जाऊ शकतो, पैसे त्या क्लिअरिंग मध्ये जाऊ शकतात. ते झाल्या क्लिअरिंगला एक ट्रिगर असेल की हा ट्रेड झालेला आहे, त्याची ही UPI ID आहे, त्याचा हा ट्रान्झॅक्शन ID आहे, या ट्रान्झॅक्शन ID आणि UPI IDचा माझं बँक कनेक्शन लावेल. आज मी तिला इथे लागतं. तसं झालं तर जसं आता NPS मध्ये होतं की मी फाईल लोड करतो, माझ्या अकाउंटमधनं पैसे जातात, ते दोन्ही एकत्र एकाच ट्रान्झॅक्शन आयडीतनं झाले की माझे पैसे फंड मॅनेजरकडे जातात. सेम थिंग वुड हॅपन. त्यामुळे हे टेक्निकली शक्य आहे, प्रोसिजरली ते करावं लागेल. फक्त सुरुवातीच्या काळात बंधनं असतील की डीमॅट मध्ये माझे ऑलरेडी जेवढे शेअर आहेत अकाउंटमध्ये तेवढंच मला ट्रेड करता येईल किंवा विकता येईल. जेवढे माझे पैसे आहेत, जेवढं मी बाईंग करतोय तेवढे पैसे मला तरते ठेवावे लागतील. टेक्निकली हे अत्यंत शक्य आहे. ते करायचं की नाही हा पुढचा प्रश्न आहे. करता येणं शक्य आहे का, याचं थेरॉटिकल उत्तर हो असं आहे. पुढचा प्रश्न असा आहे की 1 तासाचं सेटलमेंट हे इतर ऍसेट क्लासला किती हेल्पफुल ठरेल. कारण ज्यावेळेला मी ETFचा विचार करतो किंवा म्युच्युअल फंड मी जेव्हा खरेदी करतो त्याचे युनिट्स, त्याला एक सेटलमेंट असतं की सकाळी इतक्या वाजता तुम्ही घेतलं त्या दिवसाचं तुम्हाला मिळेल, नंतरचं घेतलं दुसऱ्या दिवसाचं मिळेल. किंवा ETFचं जे एक सेटलमेंट असतं त्याच्यामध्ये याचा कितपत फायदा होईल? फायदा खूप मोठा होईल, पण त्याच्यातली एक मोठी अडचण आपण लक्षात घेऊ.
की आपल्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये आता जर प्रत्यक्ष शेअर हा जर एक भाग सोडला तर बाकी बहुतांश गुंतवणुकी ह्या NAV बेस्ड आहेत, नेट हो ॲसेट व्हॅल्यू बेस्ड हो आहे. कॉम्बिनेशन ऑफ इक्विटी, कमोडिटी, जीसेक, करन्सी और व्हॉट एव्हर इट इज. त्या कंपोनंट बदलतील पण एकापेक्षा जास्त कंपोनंटची कन्सॉलिडेटेड कॉस्ट म्हणजे आपण NAV म्हणतो. हो त्यामुळे आता जर समजा एक उदाहरण घ्या की मी NPS मध्ये जात असेल, पण तेही शेवटी आज ना उद्या मला एक्सचेंज ट्रेडेड करावं लागेल. येस त्याच्यात माझी इक्विटीची तर सेटलमेंट तासाला होते, हो पण जर डिसेक्टची झाली नाही तर एकाची एका तासाची आणि दुसऱ्याची एका दिवसाची अशी NAV मला एकत्र घेतल्याशिवाय मला पुढची NAV देता येत नाही. त्यामुळे मी आशुतोष टिळकचं अकाउंट आत्ता या क्षणाला डेबिट करीत, पण त्याला युनिट किती मिळणार आहेत हे NAV वरती अवलंबून असल्यामुळे आणि NAV त्या पिरियड क्लोजरच्या कट ऑफला अवलंबून असल्यामुळे मी ती देऊ शकणार नाही. त्यामुळे तशी ती फरफट होईल. त्यामुळे एखादं क्षेत्र लवकरात लवकर सेटलमेंट करेल तिथे जास्तीत जास्त पैसा जाईल, पण जो सेटलमेंट काही काळानंतर करेल ते होणार नाही. म्हणजे थोडक्यात कसं, RTGS आणि NEFT मध्ये जो फरक होता की मी काही ऑनलाईन करायचो, काही ब्लॉक सिस्टम मध्ये किंवा फाईल सिस्टम मध्ये करायचो, तर जिथे NAV आहे तिथे मला फाईल सिस्टम करावी लागेल आणि ती फाईल सिस्टम लोक मान्य करतील अशातला भाग नाही. कारण तो तुझ्या माझ्यासारखा गुंतवणूक जातो म्हणजे काही येडेपणा आहे यार, यातलं एक प्रॉडक्ट मला लगेच कळतं. नाही ही वस्तुस्थिती आहे सर. हो ना, खरं कारण जिथे अगदी अगदी साधं उदाहरण घ्या ना, की मी जर पॉलिसी रिन्यू करत असेल किंवा मी जर FD रिन्यू करत असेल तर ते ताबडतोब होतं. मी जर SIP रिन्यू करत असेल तर ते ताबडतोब होतं. पण आता जर मी नवीन SIP सुरू करत असेल तर मी आता मला पहिल्यांदा चेक द्यावा लागतो आणि खरं ते म्हणतात हा डेबिट झाल्यानंतर पुढच्या महिन्यापासून SIP होईल. तो म्हणेल हा काय ठार वेडेपणा आहे, याच्यात पुढचा महिना आहे, मार्केटमध्ये पुढचा तास आहे ना. खरंय 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 हा 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 जर त्यामुळे इतर प्रॉडक्टना फायदा होईल का? हो, होऊ शकतो, पण मग त्यांनाही शेअर मार्केटच्या सिंक्रोनायझेशन मध्ये यावं लागेल आणि ते कितपत येता येणं शक्य आहे हे पाहावं लागेल. त्याचं कारण असं आहे की आपण किती नाही म्हणलं, कितीही शिव्या दिल्या तरी आपण एक गोष्ट मान्य करूया की स्टॉक एक्सचेंजला कम्प्युटराइज ट्रेड्स आणि कम्प्युटराइज सेटलमेंटची आता 25-30 वर्षाची सवय आहे. इतर इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्सना इतकी कम्प्युटराइज ट्रेड आणि इतक्या कम्प्युटराइज सेटलमेंटची नाहीये 30 वर्षाची सवय नाहीये नाहीये. नाहीये त्यांचं जे ग्राउंड लेव्हलला इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अजूनही पर्सन ड्रिव्हन आहे. चांगलं आहे ते, मी नाकारत नाही, मी त्या व्यक्तीला इलिमिनेट नाही करत आहे, पण ज्या वेळेला तुम्ही या दृष्टिकोनातनं बघता तेव्हा ती ऍसेट ठरायच्या ऐवजी लिमिटेशन ठरतं, अगदी लायबिलिटी नाही ठरली तरी. एक साधं उदाहरण घ्या की आपण अनेक ठिकाणी जाऊन पूर्वी पिग्मी एजंट पैसे घ्यायचे. मी हे कशाच्या अनुभवातनं सांगतो ते पहा. कोऑपरेटिव्ह बँकांची माणसं कित्येक दुकानात दररोज संध्याकाळी जाऊन पैसे घ्यायचे, ते त्यांच्या पासबुकमध्ये एंट्री करायचे, त्या माणसाच्या कार्डावरती एंट्री करायचे. तर हे कार्ड कशासाठी जन्माला आलं की त्यावेळेला हँडहेल्ड मशीन्स नव्हती. नव्हती. पण जेव्हा या नवीन प्रायव्हेट सेक्टर बँक्स आल्या, ICICI सारख्या, HDFC सारख्या, ऍक्सिस सारख्या, त्यांच्या बँकिंग करस्पॉन्डंटकडे हँडहेल्ड मशीन होतं. तो तुमच्याकडनं पैसे घेतल्यानंतर तिथे डेटा फीड करायचा, त्या हँडहेल्ड मशीन मधनं तिथल्या तिथे ती रसीट यायची, ती मूळ कंपनीची यायची, आशुतोष टिळक या एजंटची यायची नाही. आणि मग संध्याकाळी आशुतोष टिळकला ऑफिसला गेल्यानंतर त्या हँडहेल्ड मशीन मधली चिप काढून माझ्या सर्व्हरला टाकायला लागायची आणि तो डेटा माझ्या हेड ऑफिसला ट्रान्सफर व्हायचा. पण आता जर ती जी मी दिवसाच्या अखेरीला करत होतो ते आता बाजार तासाला करताय ना. मग इतर इन्स्ट्रुमेंटनी जर ही सोय दिली तर ते होऊ शकेल, पण त्याचे काम करावं लागतं. इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचा व्यवसाय वाढण्याचं कारण ते होतं की ते कम्प्युटराइज ऑनलाईन तशा पद्धतीने करू शकलो तर नथिंग लाईक. फायदा, सकारात्मक फायदा नक्की आहे, पण हे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करावं लागेल. युरोपमध्ये सर मी वाचत होतो याच्यासाठी तयारी करण्यासाठी, युरोपियन जे एक्सचेंजेस आहेत ते बऱ्यापैकी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे एका देशामध्ये तुम्ही शेअर घेऊन, लाईक रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड किंवा रॉयल बँक, एका देशात शेअर घ्या, दुसऱ्या देशात विकास हे शक्य आहे. आपण त्या दिशेला चालायला लागण्याची शक्यता आहे का याच्यामध्ये? कारण मला मोठ्या प्रमाणावर आहे, मोठ्या प्रमाणावर आहे, पण त्याला पॉलिटिकल सेटअप लागतो. तो फक्त इन्फ्रास्ट्रक्चर सेटअपवर चालत नाही. तुम्ही जे आता युरोपियन एक्सचेंजचं उदाहरण दिलं त्याच्यात सगळ्यात महत्वाचा ट्रिगर हा होता की त्यांनी फक्त इक्विटी मार्केट इंटिग्रेटेड केलेली नाहीयेत, त्यांची युरो युनियन तयार झालं. युरोपियन युनियन सुरू झाल्यानंतर त्यांचं संपूर्ण मार्केटच, मग ते वस्तूंचं असू दे, सेवांचं असू दे, पदार्थांचं असू दे किंवा गुंतवणुकीचं असू दे,
त्यांनी इंटिग्रेट केलं आणि त्याच्यानंतर याला ट्रिगर मिळाला. आता जिथे तुम्हाला साधं सिक्युरिटी काउन्सिलचं स्थान देत नाहीत किंवा तुमच्या सिलेक्ट करन्सीमध्ये येत नाहीत, पण जर ते तयार असतील मार्केटला द्यायला, तर येस, आपण तेच सांगतोय की तुम्ही आम्हाला कशाच्या जोरावरती नाकारताय. तुमचे आम्ही 2 पावलं मागं नाही, 2 पावलं पुढे होत. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे येणार नाही, तुम्ही माझ्याकडे या, अशी ही उलटी गंगा आहे. त्यामुळे थेरॉटिकली येस, पण त्याला पॉलिटिकल लाईन अप पाहिजे ना. की साधं उदाहरण घ्या ना, की आज सुद्धा G20ला सगळे आले, परंतु रशिया आला नाही. त्यांनी अपोज केला नाही, पण तो आला नाही. चीन अपोज केलं नाही, पण चीनचा राष्ट्राध्यक्ष आला नाही. त्याच्या विरुद्ध अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इतकं सगळं भारताच्या विरुद्ध बोलतो. अमेरिका ज्यांनी आपल्या मोदींना वर्षानुवर्ष व्हिसा दिला नव्हता, तो केवळ G20 करता भारतात आला असं नव्हे, तो इथनं उठून व्हिएतनामलाही गेला. कारण व्हिएतनाम इज अनदर एजन्सी की त्याला चीन आणि रशियाला जो चेक द्यायचा आहे, शह द्यायचा आहे, तसं आहे. करन्सीला शह द्यायचा असेल तर ते आपल्याला घेऊ शकतात, रादर ते आपल्याकडे येऊ शकतात. आता आपण उलटच त्यांना सांगतोय की मी तुमच्याकडे याच्याऐवजी तुम्हीच माझ्याकडे या, मी तुम्हाला प्लॅटफॉर्म देतो. त्यामुळे टेक्निकल पॉसिबिलिटी यस, बट इट्स मोर अ पॉलिटिकल डिसिजन रादर दॅन अ इकॉनॉमिक, फायनान्शियल ऑर इन्फ्रास्ट्रक्चरल डिसिजन. या सगळ्याचा फायदा सर आपल्या करन्सीजना होऊ शकतो का? कारण प्रचंड मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. रादर दॅट इज द इंटेन्शन. एक माझा ऍस्पेक्ट असा आहे की जर 1 तासामध्ये सेटलमेंट सगळ्यांचं होणार असेल तर काही FIIs असतील, बाहेरच्या इन्स्टिट्यूशन घेऊन बाहेर पण जातील, त्यांना एक्सचेंज पण तेवढा तगडा पाहिजे, पैसा तेवढा कनेक्टेड पाहिजे. ह्या अर्थाने माझा हा प्रश्न आहे. 2000% आहे. शेवटी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही फॉरेन इन्स्टिट्यूशन्स बरोबर व्यवहार करता तेव्हा ब्रोकर म्हणून मला ती पैशाची व्यवस्था ठेवावीच लागते ना. आणि शेवटी एक लक्षात घ्या तुम्ही की ना ब्रोकर माल विकत असतो, ना एक्सचेंज माल विकत असतो, क्लायंट माल विकत असतो. उद्या जर मी त्याला सांगितलं की आता आपण करोना नंतरच्या ट्रेडमध्ये पाहिलंच ना, ट्रेड टू ट्रेड मध्ये ते होतच ना, की मला माल विकायचा आहे, माल जमा कर, तुला पैसे खरेदी करायचे, पैसे जमा कर. मग ती जर एकदा व्यवस्था जर मी करू शकत असेल तर मला काय फरक पडतो तो पैसा तासाला घेतो का काय घेतो. आता जे मी स्टॉक मार्केटमध्ये पे इन आणि पे आउटची रिक्वायरमेंट म्हणून ट्रेडला ती फ्री रिक्वायरमेंट टाकली, तशी करन्सीला टाकेल. उलट दॅट वुड स्टॅबिलाइज माय करन्सी रेट. कारण दर तासाला मला कळतं ना की या व्यवहारात मी तासाच्या आधी व्यवहार करणार आहे, मग 1 मिनिट ते 59 मिनिट व्यवहाराचा मी ट्रॅक ठेवीन, तेवढे पैसे मी तरते ठेवीन. म्हणजे उलट जे डे एंडला मला ग्रॉस आणि नेट करत लायबिलिटी ठेवावी लागते, आय विल बी एबल टू स्पेसिफाय या व्यवहाराची इतकी. त्यामुळे दॅट वुड हेल्प मी. ते करू शकतो आपण, त्याच्यात अडचण काही नाही. ते करावं की नाही यातल्या एक अडचण आपल्या भागात अशी आहे की आज मी तिला आपल्या देशामध्ये फॉरेन करन्सीमध्ये खेळणारी तेवढी लोक नाहीत. आपल्याला रेट कन्व्हर्जन स्टेबिलायझेशनसाठी शेवटी रिझर्व्ह बँकेचा इंटरफिअरन्स लागतो. काही प्रमाणामध्ये तो कमी होईल या व्यवहारातनं. त्यामुळे हा त्याचा खूप मोठा फायदा आहे. काही शेवटी एक लक्षात घ्या की तुमची एक्सचेंज कन्व्हर्जनचा रेट जसं तुमचा व्हॉल्यूम ठरवतं तशी तुमची फ्रिक्वेन्सी ही ठरवते ना. चीन आज पेग्ड करन्सी ठेवणं अफोर्ड का करू शकतं? राजकीय निर्णय आहेच, मी नाकारत नाही, परंतु आज त्यांच्या परकीय चलनाच्या साठ्यामध्ये, फॉरेक्स रिझर्व्ह मध्ये एक सातत्यपूर्ण फॉरेन नॉन रेसिडेंट चायनीजने दिलेला पैसा आहे. म्हणजे जसं मी गमतीने म्हणतो की तो जो काही ट्रिलियन आहे त्याच्यात त्याची जेवढी इंडस्ट्रीयल पॉवर आहे, तर ते नॉन रेसिडेंट चायनीजना सांगतात ना, आणि तेही पाठवतात ना नॅशनलिस्ट वृत्ती म्हणून, की दर महिन्याला एक ठराविक रक्कम चीनमध्ये जमा होते, त्या फ्रिक्वेन्सीने व्यवहार होत आहेत. फॉरेन रिझर्व्हच्या जवळजवळ 9% भाग चीनचा हा नॉन रेसिडेंट चायनीजनी दरमहा पाठवलेला पैसा आहे. इंडियन फॉरेन एक्सचेंज मध्ये तो हार्डली 1.38% आहे. मग हे प्रमाण जर सुद्धा या व्यवहारात वाढणार असेल तर करन्सी कन्व्हर्जन वुड बी मच मोर स्टेबल रादर. खरं आहे. आणि ह्या सगळ्याला संपवताना सर 5 मिनिटं मी तुम्हाला देतो की तुमचा ह्या सगळ्याच्या मध्ये भारतीय शेअर बाजारावरचा काय मत आहे इन 5 मिनिट्स. म्हणजे या व्यवस्थेमुळे का की ओव्हरऑल व्यवस्थेमुळे हे घडल्यानंतर पुढे काय असेल? आपण 24/7 चालू होतो आहोत का अजून आपण कुठल्या दिशेला जाणार आहोत? हे एक पाऊल समजलं तर आपण 24/7 आपण इतक्या लवकर होणार नाही. बर, कारण त्याची आवश्यकताही नाही. त्याचं कारण सांगतो की अगदी आपण कितीही डिमडिम पिटवला तरी आपण मान्य करू की जर आजपर्यंतच्या झालेल्या सुधारणा हे आपलं यश असेल तर आपलं एक अपयश आहे व्यवस्था म्हणून, एक देश म्हणून किंवा या क्षेत्रात कार्यरत असलेली माणसं म्हणून.
आज मितीलाही शेअर बाजारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष व्यवहार करणारी भारतीय गुंतवणूकदारांची संख्या ही नगण्य आहे. हो. पूर्वी 1% होती तर ती आता 3% झाली. मग 3% लोकांकरता 24/7 हे ह्युमनली इम्पॉसिबल आहे. म्हणजे जे वर्क फ्रॉम होममुळे आपण लेबर लॉची शिट्टी वाजवली आहे त्याच्या पलीकडचं होईल, कारण आपण लेबर लॉच्या बाबतीत अत्यंत वाईट होत आणि ते मान्य करणार नाही. आणि आजही कितीही नाही म्हटलं तरी निदान संकल्पनात्मक चर्चा करताना शेअर बाजार आणि गुंतवणूक क्षेत्र हे आपल्याकडे बदनाम क्षेत्र आहे. ते टिंगलटवाली टीका टिप्पणी करण्याचं क्षेत्र आहे. पहिल्यापेक्षा त्याचा टोन आणि तीव्रता खूप कमी झाली असेल, पण म्हणून अजून आपल्याला सोन्यामध्ये गुंतवणूक करणं जेवढं गौरवास्पद वाटतं किंवा प्रतिष्ठेप्रत वाटतं, अरे त्याची 2 घरं आहेत, हे जेवढं आपण कौतुकाने सांगतो तेवढं त्याच्याकडे 20 कंपन्यांचे शेअर्स आहेत नाही सांगत. त्यामुळे ती एक सामाजिक प्रतिष्ठा नाही तोपर्यंत आपण 24/7 कडे जाणार नाही. हा एक भाग. आणि दुसरं 24/7 करण्याची आता आवश्यकताही नाही. पण एक गोष्ट नक्की की ट्रेडिंगच्या व्यवहारांचा कालावधी वाढेल, पण त्याची चर्चा ऑलरेडी झाली आहे की अगदी सुरुवातीला आपण 11 ते 3 वरनं ऑलरेडी आता 9:30 ते 3:30 पर्यंत आलोय आणि ती 5:30 पर्यंत करण्याची शक्यता आहे. त्याकरता शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट वगैरेही बदलावे लागतील, ते बदललेले आहेत आपण. त्यामुळे कालावधी वाढता राहील. या ना त्या स्वरूपामध्ये शेअर बाजारामध्ये येणाऱ्या स्थानिक संस्थात्मक आणि वैयक्तिक गुंतवणूकदारांचं प्रमाण वाढेल. आणि वर्ल्ड इज फ्लॅट हे होत असल्यामुळे देशभरामध्ये किंवा जगभरामधले इतर देश प्रत्यक्षपणाने आपल्याकडे व्यवहार करायला लागतील. म्हणजे आज कसं होतं की ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड मधलं ट्रेड, कारण आपलं झोनच असं आहे, टाइम झोनच असं आहे की टाइम झोनचा डिफरन्स मॅटर करतं. कारण ऑस्ट्रेलियाचा दिवस संपतो ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातनं ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा, तेव्हा मध्ये कुठेतरी सिंगापूरला सुरू होतो, त्याचा संपतो तेव्हा कुठेतरी चीनचा सुरू होतो, त्याचा संपतो तेव्हा कुठेतरी मी सुरू होतो, आणि असे आपण सरकत जातो. पण व्यवहार करणारे इकडं जपान आणि तिकडे अमेरिका एवढ्या टोकाचे बसलेत. माझा टाइम झोन जेवढा वाढेल तेवढा त्यांना थेट कॉन्टॅक्ट वाढतो. त्यामुळे व्यवहाराचं प्रमाण वाढेल हा तर फायदा आहेच, आणि मग तो वेगाने मिळतो म्हणल्यानंतर त्यांच्या ट्रेडिंगचं प्रमाण वाढेल. परंतु त्यातली एक अडचण अशी आहे की इतका फ्लोटिंग स्टॉक असलेल्या भारतीय कंपन्या आहेत का याचा मला विचार करावा लागेल. आणि व्यवहार करायचा तर बाजारात व्यवहार करायचा तर मी अगदी हे नव्हतं म्हणलं की बर्कशायर हॅथवे उद्या भारतात लिस्ट होईल का, पण एखादी मोठी कंपनी परतीय भारतात येईल का, असा माझा एक प्रश्न. हो, येईल. अगदी बर्कशायर हॅथवे सुद्धा येईल. त्याचं कारण आहे, गेली 2 वर्ष वॉरन बफे त्याच्या एजीएम मध्ये वारंवार इंडियन इकॉनॉमीचा उल्लेख करतोय ना. 3 वर्षापूर्वी त्याला विचारलं होतं की तुम्ही काय चूक झाली असं वाटतं. 90वा वाढदिवस होता त्या वर्षातली त्यांची एजीएम, म्हणजे 3 वर्षाची, कारण त्यांचा 1930 जन्म आहे. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं ना की भारतीय शेअर बाजाराचा आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा मी फार गांभीर्यानं कधी विचार केला नाही, ही चूक झाली म्हणून. आणि आता जर त्यांचं जे स्वरूप आहे की ते होता होईतो दीर्घकालीन गुंतवणूक करतात, आणि इन्शुरन्स हा त्यांचा किंवा फिनान्शियल सर्व्हिसेस हा त्यांचा मेजर प्लेचा फील्ड असतं नेहमी, की या दोन्ही गोष्टी आता भारता इतके सक्षम दुसरीकडे कुठे नाहीच आहेत ना. आणि शेवटी नव्याने जिथे येतात तिथे त्याला इन्व्हेस्टमेंट. पण आज मी तिला भारतीय बँकांमध्ये बर्कशायर हॅथवे नाहीये, भारतीय इन्स्टिट्यूशन मध्ये बर्कशायर हॅथवे नाहीये. फार पूर्वी बजाज ग्रुप बरोबर त्यांनी एक इन्शुरन्सचं व्हेंचर सुरू केलं होतं, पण ते फारसं चाललं नव्हतं. त्यामुळे बर्कशायर हॅथवे सुद्धा आपल्याकडे येऊ शकतं. पेटीएम मध्ये ते होते. हो, होते, पण तेही काही फारसं टिकलं नाही. काय पेटीएम स्विगीचा अनुभव वाईट आहे. आणि दुसरं एक त्याचं कारण सांगतो, तुम्ही बर्कशायर हॅथवे म्हणलातच म्हणून तर तुमच्या एक असं लक्षात येईल की सोरोस ज्याच्यावरती हात धुवून बुडवायला मागे लागतो त्याचा सर्व्हायव्हर बर्कशायर हॅथवे असतो, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. सध्या आणि आता सोरोसला जगातला सगळ्यात मोठा दुश्मन भारतीय अर्थव्यवस्था वाटते. त्यामुळे बर्कशायर हॅथवे येणं अतिशक्य आहे. बिलकुल. हा गमतीचा भाग सोडू, पण अर्थव्यवस्था म्हणून येईल. सोरोसचा प्रश्न निघाला. सर, मला प्रॉमिस कराल का, आपण अदानीच्या याच्यावर एक आपला राहिला आहे, मला पाहिजे आहे, 5-6 दिवसाची गॅप जाऊ दे, नक्की करू. चला सर, या म्हणजे हा गणपती होऊन जाऊ देत, गणपतीचा काळ, मग आपण रेकॉर्डिंग करू. थांबूया. नमस्कार. नमस्कार, मनपूर्वक धन्यवाद.